नमस्कार मित्रमंडळी, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरस स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवणार असं आहे की सुंदर असे कोकणातील फणस. तर सध्या फणस वगैरे सुरुवात झाली असत आणि उद्या असा गुढीपाडवा, तर त्याच्या अगोदरच फणस वगैरे मस्तपैकी सुंदर लागले होत आणि चाफ्याची झाडंसुद्धा फुलं वगैरे लागली आहेत मस्तपैकी. तर आता आम्ही फुलं वगैरे काढली. तर चला तर मग तुमका आधी पहिले दाखवते कोकणात आता सध्या फणस वगैरे कसे काय झाडाक लागले आहेत ते. तर मंडळी आता तुमका मी दाखवते सुंदरशे कोकणातील फणस आता सध्या झराक लागले आहेत छोटे मोठे आणि मस्तपैकी आपल्या फणस बघू गावतात. तर आता मी तुमका दाखवतोय. तर मंडळी आता ह्या साईडला तुम्ही बघू शकता फणस सुंदर असे लागलेले आणि फणसाच्या घराच्या मागे तुम्ही बघू शकता कोकणातला सुंदर असा कौलारू घर आणि सुंदर असा मातीचा घर असा बघा. आणि फणस बघू शकता केवढे लागले आहेत ते. हे बघा सुंदर असे फणस लागले होत आणि वरती सुद्धा फणस लागते होत, हे बघू शकतास. आणि कितके फणस लागले आहेत बघा. तर आता सकाळचे आता बरोबर वाजायचे असत 9:15 वाजले होत आणि मस्तपैकी वातावरण ह्या तुम्ही बघू शकतास. तर अजून तुमका मी फणस दाखवते काय काय ठिकाणी लागले आहेत ते. तर आता आपण जाऊया समोरच्या कौलारू घराकडे आणि थैसर तर भरपूर फणस लागले होत, म्हणजे काय विचारूच नको, एकदम फणसाचे रासचा. तर दाखवते तुमका. आणि आतमध्ये जामसुद्धा लागले होते, तर तो व्हिडिओ मी सेपरेट बनवीन. तर आता तुमका फक्त फणस दाखवणार असं आहे. आणि आजूबाजू घरा बघू शकतास. तर आता या साईडला ही नवीन घरं झाली आहेत जी तुमका मागे दाखवलं आहे मी. आणि या साईडला सुद्धा घर बघू शकतास, ह्या सुंदर असा हा सुद्धा नवीन घर झाला. तर आता आपण जाणार असो या घराकडे आणि या घराकडचे तुमका फणस दाखवतो आहे. तर ह्यो असा चाफो हो बघू शकतास आणि पाठीमागे वातावरण बघू शकतास एक नंबर, झाडा वगैरे वाटतात बघा. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया फणस मस्तपैकी. तर ह्या कोकणातला कौलारू घर तुम्ही बघू शकतास आणि आडे बघू शकतास शेणी वगैरे थापल्याने आहेत. तर बघूया फणस. तर समोर बघू शकतास केवढे फणस असत ते. सूर्यकिरण मस्त वाटतात जरा परड्यात फिरताना. तर छोटे मोठे आधी तुमका फणस दाखवते सध्या लागतात ते. तर हे बघू शकतास. तर आता हे छोटे मोठे हळूहळू फणस लागा सुरुवात झाली होत आणि मोठे फणससुद्धा तुम्ही बघू शकतास केवढे लागले आहेत बघा. आणि भरपूर फणस लागले होत. हे आता वर बघू शकतास आणि फणसाचं झाडं बघू शकतास. आता ह्या कित्येक जुना असा झाडा पण अजून त्या फणस बघा मस्त लागतात, हे बघू शकतास. तर कोणाकोणाकडे फणस लागायला सुरुवात झाली ते नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा. आणि याच पारड्यात ना जाम वगैरे सुद्धा लागले होत, ते मी तुमका दाखवते सेपरेट भागमध्ये. तर आता पूर्ण फणसाचं झाड तुम्ही बघू शकतास आणि का सुंदर असे फणस लागले होत. तर ह्या वर्षीचे फणस तुम्ही बघू शकतास आणि खूप सुंदर वातावरण. आणि माझ्या मागे तुम्ही आता पक्ष्यांचा आवाज वगैरे ऐकू शकतास. तर कोकणातला तुमका घरसुद्धा दाखवतो आहे आणि ह्या घराचा समोर असा सुंदर असा या पारडा. तर इकडे ह्या घरात कोणी राहूनच नाही, मुंबईत असतात सगळेजण, पण घर बघा केवढा भारी वाटतं. आणि घराच्या बाजूक संपूर्ण सगळा परडा काजू वगैरे असत. या साईडला हे बघू शकतास संपूर्ण काजू वगैरे झाडा वगैरे आहेत. आणि कोकणात खास वैशिष्ट्य असंच असतं की प्रत्येकाच्या घराच्या समोर अशी झाडा वगैरे आपल्याला बघू गावतात. तर सुंदर असं तुमका मी आज फणस वगैरे दाखवलं आहे कसे काय लागले आहेत ते. आणि ह्या फणसाचं झाड बघू शकतास केवढा उंच. तर आता हे सोनी एक बघू शकतास. आणि आता हे पतरवा वगैरे हा तो जाऊ ठेवलेला, म्हणजे कोपऱ्यात नेऊन जातो शेतीसाठी म्हणून तुम्ही कसं पत्र दिसता. विहीर वगैरे बघू शकतास. आणि ही असा इकडे काज. आणि पुन्हा एकदा तुमका मी दाखवते फणस लांबून. तर हे बघू शकतास आणि भरपूर वर तकच तुम्ही बघू शकता, वर तकच फणस लागले आहेत. तर एक नंबर फणस लागले. तर तुमका या फणसाचं वातावरण तुमका मी आज दाखवले कसे काय लागले ते. तर कोणाकोणाकडे असे फणस लागले ते नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त तुमका मी दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे.
की फणस वगैरे कसे काय लागाक सुरुवात झाली आहे. तर व्हिडिओ चांगला वाटतो नक्कीच एक मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच एक कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. तर तुमका थोडक्यात आणि जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केले की सध्या कोकणात फणस वगैरे कसे काय लागाक सुरुवात झाली आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.